नवी मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झालाय असा नातेवाईकांनी आरोप केलाय। अतिरक्तस्रावामुळे आणि ब्रेन हॅमरेज झाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर रक्तस्राव होत असतानाही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। गर्भवतीच्या मृत्यूनंतरही 2,63,000चं बिल भरण्यासाठी हॉस्पिटलने मात्र त्या ठिकाणी तगादा लावलाय। राज्यभरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। रुग्णालय प्रशासनावरती, आरोग्य खात्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी पुन्हा एक घटना आता नवी मुंबईमधून समोर आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिल काकडे आपल्या सोबत जोडलेत। आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचं पुन्हा एकदा प्रकार समोर आला। या घटनेबाबतची काय अधिकची माहिती आहे? दिनांक 17 एप्रिल रोजी कुर्बे या ठिकाणी संगीता खरात नावाच्या एक महिला होती 32 वर्षीय। त्या प्रसूतीसाठी नवी मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र 2 दिवसानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मुलगी सुद्धा झाली। मात्र त्यानंतर अतिरक्तस्राव आणि ब्रेन हॅमरेज यामुळे त्यांची तब्येत जास्त खालावली आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर योग्य उपाय करणे अपेक्षित होतं ते डॉक्टरांनी केलं नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा कुटुंबियाचा आरोप आहे। मात्र या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण कुटुंबियामध्ये आणि यामुळे हळहळ व्यक्त होते। नक्कीच अनिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर नातेवाईकांनी आता रुग्णालयावरती गंभीर असे आरोप केले। नवी मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झालेला अशा प्रकारचे आरोप यावेळी नातेवाईकांनी केलेत। मृत महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल विरोधात गंभीर आरोप केलेत आणि मृत्यूनंतर सुद्धा बिलासाठी मात्र हॉस्पिटलने तगादा लावला होता। अतिरक्तस्राव झाला, मात्र अतिरक्तस्राव होत असताना सुद्धा रुग्णालयाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला। मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा गंभीर असा आरोप केलेला आहे। माझं नाव दिनेश खरात आहे। माझी बायको संगीता दयानंद कांबळे हीच डिलिव्हरी होती। तिला 17 तारखेला आपण वाशीच्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये तिला आपण ॲडमिट केलं दुपारी 2:30 वाजता। 2:30 वाजेपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत नेक्स्ट डे म्हणजे 18 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तिला सकाळी 7 वाजता तिला कळीचे इंजेक्शन देण्यात आले। का तर नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी तिला। तर ते इंजेक्शन देता करता डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी करायची आपल्याला, तर तिला कळायचं इंजेक्शन पण दिलं। त्याच्यानंतर तिने बघितलं ट्रीटमेंट करताना की 4 बोटच फक्त झालेले आहे अंतर, तर अजून झालं पाहिजे म्हणून त्यांनी अजून तिला ते सगळ्या गोष्टी सहन करायला सांगितलं। आणि ते बोलले की अजून थोडा थांबू, थोडा करता असं त्यांनी करता नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्यांनी 8:20 पर्यंत माझ्या बायकोला संगीता दयानंद कांबळेला तिला थांबवून ठेवलं। आणि मग तिची 8:20ला माझ्या मुलीला जन्म दिला तिने। आणि जन्म दिल्यानंतर तिला संगीताला माझ्या बायकोला तिला एका रूममध्ये नेलं, म्हणजे तिथल्या बाजूच्या रूममध्ये नेलं टीचर्स टाकण्यासाठी। टीचर्स टाकलं तिथे आणि डॉक्टरने गेलो परत तिला पणगावर आणून सोडलं। तिला पणगावर ठेवल्यानंतर ती बोलली मला भूक लागली। भूक लागल्यानंतर नाश्ता दिला जो खायला, तिने खाल्ला पण तो नाश्ता। आणि नाश्ता खाल्ल्यानंतर ती 10 वाजेपर्यंत चांगली होती। 10च्या नंतर तिला काय झालं माहित नाही, पण डॉक्टर आले। डॉक्टरांनी तिला रक्त काढायला गेले, ते रक्त निघत नव्हतं। नंतर बोलले की अरे रक्त खूप गेलं त्यामुळे रक्त निघत नाही। सलाईन लावायचा प्रयत्न केला, सलाईन लावायचा नस भेटत नव्हते। तिला इकडे तिकडे टाची मारून तिला खूप हॅरेसमेंट झाली त्या गोष्टीची। ती खूप आरडाओरडा करत होती। त्या याच्यामध्ये ती एकदम हे झाली, ती एकदम काय करू काय नाही असं झालं। त्यामुळे तिने थोडं अंग टाकलं तिने। मग तिला डॉक्टरने चेक केलं। डॉक्टर बोलते अरे हिच्या बॉडीत काय रक्तच नाही, हिला आता आपल्याला आयसीयू मध्ये न्यावं लागेल। त्यांनी मग तिला आयसीयू मध्ये नेलं। आयसीयू मध्ये नेलं एकदम एवढा स्लो प्रकार की एवढं तिला हळूहळू नेत गार्डन मध्ये चालतात ते लोक। अशा प्रकारे ते लोक माझ्या बायकोला त्या आयसीयू मध्ये नेत होते। आयसीयू मध्ये नेलं तिला, तिथं तिने व्हेंटिलेटर टाकलं। मला काही सांगितलं पण नाही की तिला व्हेंटिलेटर लावलं किंवा काय लावलेलं। मी येतो जातो, मला काहीच रिपोर्ट देत नाही। शेवटी मी माझा नवरा म्हणून मी आतमध्ये गेलो। डॉक्टर सांगितलं तुझा नवरा, मला सांग काय झालं। बघितलं तेव्हा ज्या डॉक्टरने डिलिव्हरी केली ती डॉक्टर आली। तिने मला बाहेर नेलं। तिने सांगितलं सर तिचं ब्लिडिंग खूप झालेलं आहे, बीपी खूप कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना अटॅक आलेला आहे। अटॅक आल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलेलं आहे, तर आपण काही सांगू शकत नाही। बोललो ठीक आहे म्हणे, बघू आपण प्रयत्न करू असं बोलून त्यांनी 2 तास